नाही आहे. खूप छान गौरीताई, म्हणजे एकदम वेगळ्या कालखंडात तुम्ही घेऊन गेलात. मला त्या गोष्टीतली अडचण लक्षात आली. म्हणजे दहीभाताच्या ऐवजी पिझ्झा बर्गर जर दिलं असतं ना, तर कदाचित पहिल्या खेपेतच मुक्ती मिळाली असती, एवढे दिवस नसते लागले. पुढचा भाग म्हणजे पुढचा आपला पर्व सांभाळण्यासाठी मला आता इथे पाठवलं गेलं आहे. ते पर्व असं आहे की संचित पुस्तक प्रेमींचे हे पुस्तक आपण मागच्या वर्षी पहिल्यांदा प्रकाशित केलं होतं. त्याचा पुढचा भाग आपण आता प्रकाशित करत आहोत. मंडळी, काय होतं की कर्म, संचित आणि प्रारब्ध या 3 गोष्टी असतात की ज्या 3 गोष्टी बऱ्याचदा आपलं कर्म सांगत असतात की खूप चांगलं कर्म करा म्हणजे चांगलं संचित होईल, आणि खूप चांगलं संचित झालं तर आपलं प्रारब्ध चांगलं असेल. तर आता हेच चांगलं संचित जे आहे, हे चांगलं संचित एका पुस्तकामध्ये आपल्या पुस्तकप्रेमींचं गोळा केलं आहे, आणि त्याचं प्रकाशन करण्यासाठी आता आपण इथे मान्यवरांना आमंत्रित करूया. व्यासपीठावर मी आमंत्रित करते आपले, ज्यांचा नेहमीच आपल्या पाठीवरती ज्यांची कौतुकाची थाप असते, ते अनिलभाई मेहता यांना. त्यांनी व्यासपीठावरती या प्रकाशन सोहळ्यासाठी यावं. पुढचं आमंत्रण मी देते औरंगाबादचे PD देशपांडे यांना. केवळ याच पुस्तकाचे नाही, आपल्या जवळपास 2 दिवसांच्या कार्यक्रमाची डिजिटल बाजू सांभाळणारे सचिन केळकर यांना मी आता पुन्हा आमंत्रित करते. पुस्तकप्रेमी परिवाराची तसं म्हटलं तर सर्वेसर्वा, म्हणजे ज्यांची सगळ्यांची जी लाडकी आहे आणि जिचे सगळे लाडके आहेत, ती श्रेया राजवाडे, तिला मी आमंत्रित करते. ॲडमिनवरती एवढी खुमासदार टिप्पणी झालेले आपले ॲडमिन कृष्णा दिवटे सर यांनाही मी आमंत्रित करते. हे पुस्तक ज्या प्रकाशन संस्थेने म्हणजे काढलं आहे, प्रकाशित केलं आहे, त्याची प्रकाशिका भाग्यश्री पाटील, तरुण तेजांकित भाग्यश्री पाटील. भाग्यश्री नाही म्हटलं. ओके. आणि चितळे परिवाराच्या मानद सदस्य अनघाताई चितळे यांनीही इथे यावं असं मी त्यांना आमंत्रण देते. आपल्या पुस्तकप्रेमी समूहाचे सन्माननीय सदस्य श्री माधव जोशी सर यांनाही मी व्यासपीठावरती येण्यासाठी आमंत्रित करते. खूप चांगलं संचित गोळा करणं हे जसं माणसासाठी महत्त्वाचं असतं, तसंच पुस्तकप्रेमी परिवारामध्ये बघितलं तर आपल्याकडे कित्येक परिचय आत्तापर्यंत होऊन गेलेत. आपण बघतोच, रोज एक वेगळा परिचय त्याच्यावरती येऊन पडलेला असतो. आता काय होतं की या सगळ्या परिचयांमधनं चांगले परिचय निवडणं हेच मुळात खूप मोठं टास्क आहे. आणि हे चांगले परिचय एकत्र करून त्याचं पुस्तक सगळ्यांसाठी समोर ठेवणं असं एक महत्त्वाचं काम या सगळ्या परिवारांनी आपल्यासाठी केलं आहे. त्याच्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. नक्की हे पुस्तक करण्याचं प्रयोजन काय आणि कशासाठी हे पुस्तक आपल्यासमोर आणलं गेलं आहे? कारण खरं तर हे सगळे परिचय आपण वाचलेले आहेत. हे परिचय आपण फेसबुकवरती सुद्धा वाचतो किंवा आपल्या फिंगरटिपवरती हे सगळे परिचय जेव्हा उपलब्ध असतात, तेव्हा असे काही निवडक परिचय एका पुस्तकाच्या रूपाने, एका संचिताच्या रूपाने आपल्यासमोर यावेत असं का वाटतंय हे सांगण्यासाठी मी सचिन केळकर सरांना इथे आमंत्रित करते. त्यांनी यावं आणि ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज संचित पुस्तकप्रेमींचे भाग 2 आपल्या समोर देताना मला खूप आनंद, अभिमान आणि थोडंसं
सेन्सिटिव्ह व्हायला होतं आहे, कारण एखादं पुस्तक प्रकाशित होणं म्हणजे फक्त ही छपाईची प्रक्रिया नसते, तर त्यामागे असतो आपल्या विचारांचा प्रवास, अनेक लोकांचे श्रम, सातत्य आणि सर्वात म्हणजे पुस्तकाच्याबद्दल असलेलं निस्सीम प्रेम. थोडंसं पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल सांगणार आहे. आजच्या काळात सोशल मीडियावरती एखादा उपक्रम काही महिने जरी टिकला तरी खूप मोठं मानलं जातं, पण आपला पुस्तकप्रेमी समूहाचा हा जो उपक्रम आहे हा 6 वर्ष जवळजवळ सातत्यानं केवळ साहित्य, वाचन आणि विचारांची परंपरा जपत गेलेला आहे. हे खरोखरच एक विशेष आहे. आणि संचित पुस्तकप्रेमींचे या पुस्तक मालिकेची कल्पनाही याच प्रवासातून आली आहे. व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती आपण आज रोज नवीन नवीन पुस्तक परिचय वाचत असतो. अनेक सदस्य अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करत असतात. तर हे सगळं बघत असताना आम्हाला असं वाटलं की हे फक्त डिजिटल मीडियापुरतं मर्यादित न राहता हे जर आपण याचं दस्तावेजीकरण केलं, याचं एक कायमस्वरूपी जर आपण पुस्तक बनवलं तर वाचकांच्या हातात हे पोचेल, ग्रंथालयात जाईल आणि भविष्यातही अनेक लोकांना याचा उपयोग होऊ शकेल. यातूनच मागच्या वर्षी संचित पुस्तकप्रेमींचा या संकल्पनेचा जन्म झाला. पहिल्या भागाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्यासाठी तो खूप प्रेरणादायी होता. अनेक वाचकांनी सांगितलं की या पुस्तकामुळे नवीन लेखक, नवीन विषय, नवीन पुस्तकांचा परिचय झाला आणि त्यातूनच आम्हाला भाग 2 करायचा आत्मविश्वास मिळाला. खरं सांगायचं झालं तर पुस्तक तयार करणं ही खूप तशी मोठी आणि जिकरीची प्रक्रिया. आपल्यापैकी अनेक लोक पुस्तक लिहून त्या प्रक्रियेतून गेलेले आहेत, त्यांनाही माहिती असेल. पण शेकडो पर्यायांमधून निवड करणं, मजकूर पुन्हा तपासणं, संपादन करणं, भाषेची सुसंगती राखणं आणि प्रूफ रिडिंग करणं आणि प्रत्येक पानावरती गुणवत्ता टिकवणं हे अतिशय महत्त्वाचं काम होतं. या प्रक्रियेत पूर्वा धारप आणि कल्पना पाटकर यांनी आम्हाला अतिशय मोलाचं मदत केली. त्यांचं सहकार्य अतिशय अमूल्य होतंच. तसेच आमच्या प्रकाशिका भाग्यश्री पाटील, कासोटे पाटील यांनीही सुद्धा या पुस्तकाची गुणवत्ता उत्तम राखावी याकरता खूप मेहनत घेतली. खरं तर हे पुस्तक म्हणजे एका व्यक्तीचं काम नाही आहे, हा आमचा एक सामूहिक प्रयत्न आहे. आणि मला असं वाटतं की पुस्तकप्रेमी समूहाचंही हेच वैशिष्ट्य आहे की टीमवर्क हा आपल्या या समूहाचा एक मूलभूत एक गुणधर्म आहे. कारण आपल्या इथं लेखक आहेत, शिक्षक आहेत, कलाकार आहेत, निवृत्त अधिकारी आहेत आणि प्रत्येक जण वाचनाची आवड या एकाच कन्सेप्टमुळे इथं जोडला गेलेला आहे. या समूहामुळे अनेक नवोदित लेखक पुढे आले. काहींनी पहिल्यांदाच लेखन केलं, त्यांची पुस्तकं आपण प्रकाशित केली. त्यामुळे हा समूह फक्त पुस्तक परिचयापुरता मर्यादित न राहता अनेकांना अभिव्यक्त होण्याकरता व्यासपीठही देऊन गेलेलं आहे. तर हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावं ही आमची इच्छा आहे. संदेशाचे कमीत कमी 2 भाग आपण 2 कॉपीज आपण लोकांसमोर पोचवाव्यात ही आमची इच्छा आहे. आपल्या लायब्ररीला द्या, आपल्या नातेवाईकांना द्या, पण नक्की हे संचित अजून आपण लोकांच्यापर्यंत पोचू शकतो. आज या मंचावरून कृष्णा सर, श्रेया आणि सर्व संपादक मंडळातर्फे मी सर्व परिचयकर्ते, लेखक, संपादक, प्रकाशक आणि प्रत्येक सदस्याचे मनपूर्वक आभार मानतो. कारण हे पुस्तक फक्त कागदावर छापलेले शब्द किंवा परिचय नाही, तर गेल्या 5.5-6 वर्षातला सामूहिक या आपल्या साहित्य प्रवासाचा एक जतन करण्याचा प्रयत्न आहे. तर ही पुस्तकरूपी पताका अशीच अजून पुढे डौलाने फडकत राहो हीच मनापासून इच्छा. धन्यवाद. हे असं उत्तमोत्तम संचित जर आपल्यासमोर येत राहील तर आपल्यासारख्या लेखकांचं आणि साहित्यप्रेमींचं प्रारब्ध त्यावरती अवलंबून आहे हे तर नक्कीच आहे. तर अशा या उत्तमोत्तम संचित असलेल्या या संचित पुस्तकप्रेमींचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आता आपण संपन्न करत आहोत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी संचित पुस्तकप्रेमींचे या पुस्तकाचं प्रकाशन करावं आणि नंतर अनिलभाई मेहतांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन झालं हे जाहीर करावं.
अत्यंत आनंदाने मी संचित पुस्तक प्रेमीचे भाग 2 हे प्रकाशित झालं आहे हे सर्वांना जाहीर करत आहे. एक प्रकाशक आणि एक पुस्तक विक्रेता म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की या पुस्तकाच्या जास्तीत जास्त प्रती घ्याव्यात ही विनंती. नमस्कार. आता फोटोसाठीच बोलवायचं आहे.